श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना संबंध सुधारवणारा आणि भागीदारीतून यश मिळवून देणारा आहे. असे का? कारण या महिन्यात तुमचा भाग्येश बुध आणि गुरु महाराज तुमच्या 7व्या म्हणजे जे वैवाहिक आणि भागीदारीचं तसेच बिझनेस त्यातील आर्थिक व्यवहार देवाणघेवाणीच्या स्थानात उच्चीचे होत आहेत. याचा अर्थ तुमचे बिघडलेले संबंध सुधारतील आणि व्यवसायात नवीन करारही होतील. बरेच दिवसांपासून जे पैसे यायचे आहेत ते येण्यासही या ग्रहमानांमुळे मदत होईल. पण तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती पाहता कोणत्या 3 चुका टाळून तुम्ही हा महिना यशस्वी करू शकता. कोणासोबतचे व्यवहार करताना काळजी घ्यायची आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओत काही उपायही सांगणार आहे जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात कुठल्या राशीत आहेत त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करताय किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून सशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूया या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. 2 जून गुरुग्रहाचे 7व्या स्थानात उच्चीने गोचर होणे. 8 जून शुक्र देखील 7व्या स्थानात प्रवेश करतील. 15 जून सूर्य मिथुनेत तुमच्या 6व्या स्थानात प्रवेश करेल, ज्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत होईल. 20 जून मंगळ वृषभेत म्हणजे तुमच्या 5म स्थानात प्रवेश करेल. 29 जून बुध वक्री, त्यामुळे कोणाशीही मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा महिना समन्वयाचा आहे. नोकरीत ऑफिसमध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. टीमवर्कने तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर हा काळ अतिशय चांगला आहे, लाभदायक आहे. नवीन क्लायंट्स मिळतील आणि व्यवसायाचा विस्तारही होईल. बिझनेसमध्ये येणेकऱ्यांकडून अडकलेले पैसेही मिळण्यास अनुकूल काळ आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल, पण घाई गडबड नको आहे. गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगले पर्यायही मिळतील. पण महिन्याच्या शेवटी म्हणजे 29 जून नंतर बुध वक्री होत असल्याने मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कागदपत्रे 2दा तपासा. कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. नातेसंबंधांसाठी हा महिना सर्वात चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. अविवाहितांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. लग्नासाठी चांगली स्थळी येणे, विवाहाच्या बोलणी पुढे सरकणे यासाठी हा उत्तम काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सर्वांशी संवाद वाढवा. फॅमिली बॉन्डिंगसाठी खूप छान काळ आहे. मकर राशींच्या व्यक्तींना जून 2026 मध्ये जर प्रगती हवी असेल तर या 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक, अहंकार. भागीदारीत काम करताना अहंकार वाढू देऊ नका. दुसरी चूक, दुर्लक्ष करणे. शेवटच्या आठवड्यात नवीन करार करताना किंवा गुंतवणूक करताना सावधान राहा. तिसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आता पाहूयात उपाय. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि गुरुच्या उच्च गोचराचा लाभ घेण्यासाठी हे उपाय नक्की करा. पहिला उपाय, दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा
दुसरा उपाय, दर गुरुवारी मंदिरात पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान करा. दत्ताचे मंदिर असेल तरी चालेल. तिसरा उपाय, नियमित हनुमान उपासना करणे. हनुमान चालिसाचे पठण किंवा मारुती स्तोत्राचे पठण हे खूप लाभदायक आहे. तर मकर राशींच्या व्यक्तींना हा महिना तुमच्या नातेसंबंधांसाठी आणि व्यवसायासाठी एक नवीन सुरुवात आहे. या संधीचे सोने करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. आपल्या मकर राशीच्या मित्रांना व कुटुंबातील व्यक्तींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र,